मी कितीही अनुभवी असलो तरी राजकारण तुमच्या रक्तात आहे. मी काय येडी आहे का काही पण मागायला? नाही येडी नाही तू, पण खानदानी पण नाहीस. तुम्ही बायका सगळ्यात हुशार असता. काय करणार, प्रेम असं ना आमचं आमच्या नवऱ्यावर. तुमच्या विरोधामध्ये जो उमेदवार उभा आहे की नाही त्याचा गेम करायचा. जानकी, काय झालं? काही हवंय का तुला? अगं मग मला हाक मारायचीस, मी आले असते. हे बघ, तू अगोदर खोलीत चल. तुला काय हवंय नको ते मला सांग, मी तुला आणून देते. सुमिताई, मला काही नकोय. काहीही नकोय? मग तू खोलीतून बाहेर कशाला आली आहेस? डॉक्टरांनी काय सांगितलंय आठवतंय ना? आराम करायचा आहे बस. सुमिताई, आता आराम करून करून आजारी पडेल मी, माहितीये. अगं पण भाऊजींनी तुला खोलीतून बाहेर आलेलं बघितलं तर ते ओरडतील की. नाही ओरडायचे, कारण ते गाढ झोपलेत. ते झोपले ते बघूनच मी तिकडून बाहेर पडली. सुमिताई, हे उठायच्यात मला त्यांच्यासाठी काहीतरी बनवायचं आहे. काहीतरी बनवायचंय? जानकी, तू खोलीतून इथपर्यंत आलीयस तेवढंच बास झालं. आता काही बनवायचं वगैरे नाहीये, कळलं? असं काय करते सुमिताई? माझ्याकडे बघून तुला वाटतंय का मी आजारी आहे म्हणून? चल ना, आपण काहीही बनवायचं नाही, कळलं? सुमिताई, आपण काहीतरी बनवणार आहोत आणि तू माझ्या बरोबर येते. आत्या येऊ का? अरे ये ये ये, बस ना. काय रे, आज सकाळी सकाळीच काय काम काढलं? काही नाही, अगदी सहज आलोय. खरं तर तुला एक किस्सा सांगायला आलोय. काय झालं बाबा? तुझ्यासाठी आत्या अगदी आतल्या गोटातली बातमी आणलीये मी. म्हणजे काय झालं? सांगतो. अहिल्या किल्लेदार यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराचं सगळं काम कोणाच्या हाती सोपवलंय माहितीये? कुणाच्या? द ग्रेट सर्वश्री परशुराम किल्लेदार यांच्या. अरे तेव्हा नगास नग भेटलेत रे बाबा दोघं एकमेकांना. काल रात्री मला इतकं गंभीरपणे सगळं सांगत होती. मला इतकं हसायला येत होतं ना आत्या, मी कसं कंट्रोल केलंय ना माझं मला माहितीये. जाऊ दे, आता खुश आहे ना, कटकट नाही ना करत आहे. नाही नाही, एका शब्दानेही नाही. दादानी आल्या आल्या सगळी कामं कशी चुटकीसरशी मार्गी लावलीत बघ. सध्या तरी सगळ्यांचे मूड जरा बरे आहेत. असेच खुश असू देत रे बाबा सगळेजण. अरे खरंच, जानकीच्या माहेरी फोन केला होता. वडील भेटले तिचे, खुश झाले एकदम. गावाकडची कामं संपली की लगेच येतो म्हणाले भेटायला. उत्तम. ते आले ना जरा जानकीलाही बरं वाटेल ग, खुश होईल. बघ, नरसिंह कामाला लागला, आता सगळं पहिल्यासारखं होईल बघ. हो ना, पण एक प्रश्न मात्र अजूनही मार्गी लागायचा राहिलाय आत्या. कोणत्या? सुगंधाचा. आहो आहो, उठा. काय झालं? काय झालं? बरी आहेस ना तू? काय होतंय तुला? मला वाटलंच होतं तुम्ही मला पाहिल्या पाहिल्या असं बोलणार म्हणून. मी एकदम ठणठणीत आहे. सकाळचे 9 वाजलेत म्हणून उठवलं तुम्हाला. 9 वाजले? हो, मग मला उठवलं का नाही साधे? काल रात्री दमला होतात ना तुम्ही, म्हणून म्हटलं मग झोपून द्यावं. पण आता छान झोप झाली आहे तुमची, त्यामुळे उठा आणि आवरा. मी खास तुमच्यासाठी नाश्ता बनवलाय. तू बनवलंयस का? तू तू मला न विचारता या खोलीतून बाहेर गेलीसच का? हो, असं काय करता? बसून बसून कंटाळा आला होता मला म्हणून गेले. जानकी, असं करून कसं चालेल? तुला काही झालं असतं म्हणजे? मला कसं काय होईल? मी तुमच्या समोर बसले ना, मला पाहून घ्या, मला काही नाही झालंय. काही त्रास झाला असेल तरी तू थोडंच चेहऱ्यावर दाखवणार आहेस तो. आता पुरे करा माझं कौतुक आणि खाऊन घ्या, ते थंड होईल. हे बघ, मला हे असलं काही केलेलं अजिबात चालायचं नाही. मी करणार. जर का मला माझ्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवावासा वाटला तर मी बनवणार. अगं पण तू अशा अवस्थेत बनवलेला नाश्ता जर तुझ्या नवऱ्याला खायचा नसेल
तर तू काय बळच भरवणार आहेस का? म्हणजे माझ्या हातचं खाणं तुम्हाला आवडत नाही? नाही ग बाई, आता काय सांगायचं तुला? काय सांगू नका. अगं, आता रुसू नकोस तू अशी. खातो मी. तोंड तरी धुवू का नको? उठा आणि आवरून घ्या. झालं 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 बाळा. हो करायची. अंघोळ करायचंय का मुलीला आता? मजा आहे बाबा एका पोरीची आज. मग आईकडनं नुसते लाड करून घेणं चाललंय. सुगंधा, जरा एक काम करतेस का? काय हो सुमिताई, सारखं काम करशील का काम करशील का असं काही विचारता? डायरेक्ट सांगत जा की काम. बर बाई. हा अगं, चिवच्या मालिशच्या तेलाची वाटी राहिली बाहेर, ती जरा घेऊन ये ना. आणते. पण चिवला मालिश मीच करणार आहे आज, कळलं का? ठीक आहे, पण अगोदर वाटी तर आण. आणते आणते. बाबा, तुम्हाला असं नाही वाटत आहे की आपल्या घरात कशाची तरी पुनरावृत्ती होते? पुनरावृत्ती म्हणजे? म्हणजे काही वर्षांपूर्वी सुमित्रा काकूच्या बाबतीत जे घडलं तेच आज सुगंधाच्या बाबतीत घडतंय. तेव्हा आपण शांत बसून परशू काकाचा तमाशा बघत होतो आणि आजही आपण तेच करतोय. मला वाटलंच होतं बाळा, आज ना उद्या हा विषय तू काढणारच. पण असं समजू नकोस की मला काहीच माहित नाही किंवा माहित असूनही मी गप्प बसलोय. मग काय करतोय आपण? हा एवढा निवडणुकीचा काळ जाऊ दे, मग सगळ्यांनाच बघतो. सगळ्यांचं माहित नाही, पण परशू काकाला मात्र त्याच्या अशा वागण्याचा जाब आपण नक्कीच विचारला पाहिजे. कारण जेव्हापासून त्याने त्याच्याशी लग्न केलंय ना, घरातला प्रत्येक जण टोलवा टोलवीच करतोय. सगळ्यांच्याच मागे काही ना काही व्याप आहेत ना, आणि त्याचाच फायदा परशू काकांनी घेतलाय. इतके दिवस माझं दुर्लक्ष झालं म्हणून तुम्हा सगळ्यांना हा विचार करावा लागतोय. पण आता काळजी करू नकोस बाळा, आता ते सगळ्यांनाच मला जाब द्यावा लागेल. मला तुमच्याकडून याच उत्तराची अपेक्षा होती. आणि ज्या कृतीची अपेक्षा आहे तशीच कृती माझ्या हातून घडेल अशी खात्री बाळग. पण यापुढे तू फक्त तुझा आणि तुझ्या बाळाचा विचार करणार आहेस. नक्की. आणि इथून पुढे मला असा विचार करायची गरजच लागणार नाही, कारण आता मला माझे बाबा परत मिळालेत.
सांभाळ स्वतःला. आता दानकानं आपटला असता तर केवढ्याला पडलं असतं हे सगळं. खाली काहीतरी पडलंय वाटतं. ते बघू आता काय सांडले ते. या इकडे, इथे बसा. या सावकाश सावकाश. बसा इथे बसा. सावकाश सावकाश सावकाश. हो लागलं बिगलं तर नाही ना? नाही. काय लागलं असेल कुठे तर मला सांगा. आता बघतो मी तिथं काय पडले ते. हा पाणी आहे का काय ते बघतो. परशुराम असताना काळजी करायची नाही. हा तेल कसं काय सांडलं इथं? इथं तेल कसं काय पडलं? अहो ते चिवच्या मालिशला घेऊन चालले होते, गाय गडबडीत चुकून. खाल्ली आवाज काढू काय? अहो अहो काय आता जानकी वहिनी जर तेलावर घसरून पडले असतं केवढ्याला पडलं असतं ते? चुकून चाललं मी. चुकून म्हणे चुकून चुकून कसं पडतंय तेल? आता दिलीस की नाही अशी एक कानाखाली वाजून? अक्कलने काडीची आणि मी म्हण वाडीची. काय झालं? काय चाललं इथे? काही नाही ग, हिनं तेल सांडवलं इकडं आणि जानकी वहिनी घसरून पडणार होते त्याच्यावरनं. अगं बाई जानकी, काय झालं ग? लागलं? नाही आता भाई काय नाही झालं, पडले नाही मी. कशा पडतील? तेवढ्यामध्ये यो हिरो आला की नाही परशुराम, असा धावत आलो सिनेमा सारखा आणि असं धरले वहिनीनं. होय की नाही वहिनी? म्हणून वाचले त्या. होय की नाही? हो. कसं सांडलं तेल? अहो आत्याबाई खरंच सांगते, मुद्दाम नाही सांडलं. गाय गाय चालले होते तर. ते कळत आहे मला, पण चुकून सांडलं तरी सांगता येत नव्हतं यांना. ही अमृता दोघी जणी घरात गरोदर. कळत नाही तुला एवढं? त्याच्याकडे काय बघतेस? तो आला आहे त्या वेळेला म्हणून बरं, नाही तर काय झालं असतं? तेच म्हणते मी जर आलो नसतो तर वा बा 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 काय काय रामायण घडलं असतं माहिती का? नशीब समज दादा आता घरात नाही. दादाला हे समजा कळेल की नाही तेव्हा काय करेल तू? तुझं भज करेल भज. त्यांनी तर घराबाहेरच काढलं असतं तिला. चल आधी सगळं तेल पुसून घे नीट. आणि पुन्हा असला बेजबाबदारपणा चालणार नाही मला. हो नीट पुसून घे सगळं. चल जानकी, चल तू तुझ्या खोलीत चल. चल. बघते काय पुसते पुस. चल आधी आता भाई तू बस आधी. बस बस बस. मला सांग, लागलं बिगलं नाही ना कुठे? मुकामार वगैरे? काही नाही झालं आत्याबाई, मी ठीक आहे, तुमची शपथ. अगं शब्दा कसल्या घालतेस बाई? सुदैवाने वाचलीस म्हणायचं. पडली बिडली असतीस तर काय झालं असतं याचा विचार पण करवत नाहीये मला. नाही मी पण घाबरले होते थोडा वेळ, पण नशिबाने परशुराम तिकडे आले म्हणून. आयुष्यात कधीतरी बरं काम केलं म्हणायचं त्याने. पण ही सुगंधा, तिला अक्कल नको? घरात 2-2 गरोदर मुली वावरतायत आणि हिच्या हातनं सांडलावण होतेच कशी? पण सांडलं ते सांडलं. मी तर सांगायचं तरी इथे तेल सांडलंय म्हणून. आत्याबाई मला काही नाही झालंय, जाऊ द्या ना, माफ करा तिला. तुम्ही बसा बसा. जानकी, या गोष्टी छोट्या वाटतात पण त्याचे परिणाम फार भयंकर असतात. लहान आहे की ही सुगंध आता? काही दिवस का होईना तीही गरोदर होती ना. आत्याबाई चुकून झालं ना, तिने माफी सुद्धा मागितली, सोडून द्या ना आता. ही चुकून झालेली गोष्ट जर नरसिंहाच्या कानावर गेली असती ना तर त्याने तिचं काय केलं असतं माहित नाही. आत्याबाई म्हणूनच मी यांच्या कानावर काही घातलं नाही. उगीच घरामध्ये वादावादी नकोय मला. मूर्ख मूर्ख आहे ती, बिंडोक आहे. आत्याबाई मी ठीक आहे, तिने माफी सुद्धा मागितली आहे. परत नाही होणार त्याच्याकडून असं काही. अरे होणार रे बाबा. अरे ये नरसाळ्या, सांगितलं कळत नव्हे? परशुराम नाव आहे माझं, काम होणार म्हणजे होणार. चल फोन ठेव आता, इकडे लय गडबड वाटते. का तिथं ओरडला माझ्या अंगावर?
माझी अगं राणी चिडू नको. 4 लोकांसमोर मी ओरडलो नसतो की नाही, त्या सगळ्या लोकांनी तुझे लचके तोडले असते. काही असलं तरी या 4 लोकांसमोर माझा पाणउतारा कशाला केला तुम्ही? चूक तुझी झाली आणि दोष दुसऱ्याला देणार होय, हे काय बरोबर नाही. हे बघा, मी काय मुद्दाम तेल सांडलं नव्हतं तिथं, चुकून सांडलं होतं माझ्या हातून. आणि त्या जानकीचे डोळे काय फुटले होते का? म्हणजे चूक झाली की नाही, मग चूक झाल्यावर माणसाने माफी मागून मोकळं व्हावं. वा, लोकांसंगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, मला कसले सल्ले देत आहे? आणि ते तेल काय माझ्या डोक्यावर थापायला नव्हते चालले मी, तुमच्याच लेकीची मालिश करायची होती. आणि तुमच्या त्या सुमित्रा राणीनीच ऑर्डर दिली होती तेल घेऊन ये म्हणून गाई घेऊन चालले होते. अगं माझी खरी राणी तर तू आहे की नाही. आपल्या दोघांचं प्रेम, आपला संसार व्यवस्थित चाललाय की नाही, घरातल्या सगळ्या लोकांच्या नजरेमध्ये खुपते. त्या दादा आलाय लय फॉर्म मध्ये, एवढी बी चूक केली की नाही लय महागात पडेल दोघांना सांगून ठेवतो. म्हणून अशी नाटकं करावी लागतात. नाटकात सुद्धा उगाच माझ्या अंगावर ओरडायचं नाही. यायला ऐकून घ्यायला लागलोय तर काय डोक्यावर बसायला लागली तू? जास्त शहाणपणा करायचा नाही सांगून ठेवतो मी तुला. माझी बी एक सहनशक्ती आहे, लिमिट आहे, त्याला कळलं का नाही? याच्यापेक्षा जास्त चांगला मी वागू शकत नाही, मग अपचन व्हायला लागते मला. उगाच तिच्याला फाटे फोडू नका, मी सांगते तेवढं ऐका फक्त. डोकं फिरलं की नाही माझं, फेकून देईन तिकडे बाहेर. तेल लावत गेलीस तू, तुझा राग आणि तुझं ते तेल. यायला डोक्यावर मिरा वाटायला लागले. प्रेमानं समजून सांगते, कळत नाही काय? ए, माझ्याकडे येऊन तुझं गाणं ऐकवायचं नाही हा. मी काय आत्याबाई नाहीये तुझी सुख दुःख ऐकून घ्यायला. आणि तसंही माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. अहिल्याताई, पण तुम्हीच सांगा, हे बरोबर वागतायत का चुकीचं? बरं, त्यांचं नावही काढू नकोस माझ्या समोर. डोक्याला ताप झालाय नुसता. एकतर कामाच्या नावाने सगळी वर सारखे सारखे पैसे मागतोय. बरं, दिलेल्या पैशांचा हिशोबही द्यायचा माहित नाही तुझ्या नवऱ्याला. जाऊ दे ना अहिल्याताई, हळूहळू करतील हे सगळी काम. कधी करणार? निवडणुका संपल्यावर प्रचाराचं काम हाती घेणार आहे तुझा नवरा? अहो, असं कुठे म्हटले मी सांगते त्यांना. तू सांगणार आणि ते ऐकणार. हे म्हणजे मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर, असा सगळा कारभार झाला. अहिल्याताई, असं काही नाहीये, तुमचा उगाच गैरसमज होतोय काहीतरी. वा, नवऱ्यासारखंच बोलायला शिकलीयेस. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी जितका वाईट वाटतो ना तितका खरं तर नाहीये. कधी कधी तर मला असं वाटतं की तूच त्याच्याकडून हे सगळं करवून घेतेस. मी? हो, काय बोलताय तुम्ही अहिल्याताई? बरोबर बोलतेय मी. माझ्याकडून घराच्या चाव्या काढून घेण्याचा प्लॅन होता ना तुझा, आणि तो काही यशस्वी झाला नाही. त्यामुळे हे असं कामात अळमटळम करून पैसे लाटून घ्यायचा धंदा आहे ना तुझा. अहिल्याताई, हे जरा अति होतंय आता. माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही. तू मोलकरण असूनही तुझ्याशी बोलतेय ना, ते उपकार समज माझे. चल, चालती हो इथून, चल. आणि हो, यापुढे स्वतःची पायरी ओळखूनच वागायचं, नाहीतर घरातून बाहेर काढे. कळलं ना? चल, चालती हो, चाल. सुगंधा, जानकी, काय झालं सुमिताई? अगं, सुगंधाला बघितलंच का कुठे? अगं, केव्हाचं तिला चिवच्या मालिशसाठी तेल घेऊन यायला सांगितले, अजून आणून देते ती मला. अरे देवा, म्हणजे ते तेल ती चिवसाठी घेऊन चालली होती का? तू घेतलंस का तिच्याकडून? नाही, घेतलं नाही, पण तिच्या हातून ते तेल सांडलं. माझ्या लक्षात नाही आलं. चालताना पाय घसरला, तोल गेला माझा त्याच्यावरून. काय, पडली वगैरे नाहीस ना तू? नाही ग, लागलं नाही. मी पडणार होते, पण तेवढ्यात परशुदा आले आणि त्यांनी मला सावरलं म्हणून ठीक आहे. आत्याबाई पण आल्या तिकडे,
त्या बरंच बोलल्या सुगंधाला. परशुदादा पण रागवले तिला. अगं पण मला काही कळलंच नाही. आणि तिच्याकडून चुकून सांडलं असेल ग ते. तिने खरंच मुद्दामून नसेल केलं. मी पण तेच म्हटले आत्याबाईंना, पण त्या खूप रागवल्या. बिचारी सुगंधा. आता ना हे खूप बोलतील तिला. सध्या ना खूप विचित्र वागतायत ते तिच्याशी. म्हणजे असं तीच मला म्हणाली त्या दिवशी. खरं तर मी त्या दोघांचं त्या दिवशी थोडंसं बोलणं ऐकलं, म्हणून मीच तिला विचारलं होतं. तेव्हा तिनेच मला हे सगळं सांगितलं. आता खूपच विचित्र वागतील ग ते तिच्याशी. खूप बोलतील तिला. नाही असं काही होणार. मी बोलते सुगंधाशी. मी येते.